तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट आपल्या प्रत्येक सिरीजचा फायनल प्लॅन काय असणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आपले बरेचसे कामं असे डिस्टर्ब होऊन गेले काही कारणास्तव, आणि कारण पण जेन्युइन होतं, पण ते सगळे कारण मी आता इथं तुमच्यासमोर सांगत नाही सगळ्या गोष्टी. मेन म्हणजे की आपलं काम कसं लवकर झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आता मुलं काय म्हणतात की सर तुम्ही सिरीज लॉन्च केलं आहे पण सिरीज कंप्लीट होत नाही, हा असा मुलांकडून मला काही रिस्पॉन्स आला. पण मी हा जो प्लॅन बनवला आहे की असा प्लॅन बनवला आहे की ज्या गोष्टी माझ्याकडून सगळ्या गोष्टी पॉसिबल होईल. कारण मी भरपूर मुलांना मी आधी पण सांगितलेलं आहे की मी एक जॉब करतो आणि जॉब नंतर मी काय करतो, व्हिडिओ हे शूट करत असतो. तर कधी कधी कन्सिस्टन्सी ही तुटू शकते. मोस्ट ऑफ दी मी ज्या सिरीज लॉन्च केलेल्या होत्या त्या सिरीजमध्ये जसं की कोणत्या कोणत्या सिरीज आपल्या बाकी आहे आणि कोणत्या सिरीज कशा कंटिन्यू होणार आहे ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आलं ना. आणि प्रतिसाद पण हा दिवसेंदिवस म्हणजे की पाहिजे तसा असा मिळत नाही. सध्या मुलं कोणत्या दिशेला चालले हे मला गोष्ट माहीत नाही, पण आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सांगेल. काही गोष्टींसाठी जर तुम्हाला लगेच गोष्टी लागत असेल तर काही यूट्यूब चॅनल पण तुम्हाला मी सजेस्ट करेल. आलं ना. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला मी गोष्ट सांगतो की आता जी आपला पहिला प्लॅन होता की मी काय करणार होतो, C++ आणि DSA. तर ही जी सिरीज होती आपली तर त्यामध्ये मी सी प्रोग्रामिंग आपली कंप्लीट झालेली आहे, पण तरी पण मी आता C++ आणि DSA रेकॉर्डेड येईल माझ्यामध्ये. मी लाईव्हचं लगेच प्रॉमिस नाही करत आहे तुम्हाला. DSA हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असेल आणि सीची ऑलरेडी एकदा प्लेलिस्ट झालेली आहे. तरी पण मी काय केलेलं आहे, एकदा आपल्या सॅटरडे आणि संडेला काय केलं मी, लाईव्ह सिरीज स्टार्ट केलेली. काय केलेलं आहे, लाईव्ह सिरीज स्टार्ट केलेली. आणि DSA त्याच्यानंतर लगेच कंटिन्यू होणार आहे, कारण मी जे DSA केलेले ते C++ केलेले आहे. तर पुढचं DSA पण मी काय इथे ह्या चॅनलवर शिकवणार आहे. कारण आजच्या टायमिंगला हे जे लॉजिकल मुलं आहे जे DSAवर पहिल्या इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत जे फोकस करताय त्यांचंच तुम्हाला सगळ्यात जास्त सिलेक्शन झालेलं दिसतं. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की DSA खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. C++ झाल्यानंतर मी डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम इथं तुम्हाला शिकवणार आहे. विथ द लीड कोडचे क्वेश्चन पण घेणार आहे. तिथं 300 माझं क्वेश्चनचं टार्गेट आहे की 300 क्वेश्चन तरी ॲज अ रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला मी डिलिव्हर करेल. त्यानंतर पण पहिल्यांदा लँग्वेज कंप्लीट होऊ दे, मग पुढचं आपण पार्ट बघू. आणि एकच हे असणार आहे सॅटर्डे आणि संडेलाच, कारण आपल्या बऱ्याचशा सिरीज वेगळ्या पण मी स्टार्ट केलेल्या आहे. असं म्हणू शकतं की तुम्ही रिस्पॉन्सनुसार पण कामं कधी कधी आपल्याला ॲज अ क्रिएटर म्हणून ॲज अ टीचर म्हणून करावं लागतं. मी अशी गोष्ट करतो त्याला रिस्पॉन्स जर कमी मुलांचा येत असेल तर कुठंतरी आपलं एक मोटिवेशन हे टिकून नाही राहत. आणि त्यामुळे काय होऊन जातं की काही सिरीज आपल्या अशा, पण आजपर्यंत मी जी पण सिरीज घेतली ना ती पूर्ण करण्याचाच कंप्लीट केलेलं आहे. अजूनपर्यंत मी हिंदी चॅनलवर जाऊन बघा, तिथं पण काय ऑलमोस्ट मी कंप्लीट करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. पण आता मेन म्हणजे की C++ आणि DSA हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुमचं असेल. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे की जे आपलं पायथॉन आहे ते पायथॉन जे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये होतं ना ते पण मी आता काय करणार आहे, हळूहळू कंप्लीट करून देणार आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये होतं ते पण काय कंप्लीट करून देणार आहे. कारण कोणती सिरीज अर्धवट दिसली तर त्या सिरीजच्या बाकीच्या व्हिडिओवर पण परिणाम होतो आणि लोक रिस्पॉन्स हे कमी देतात. त्याच्यामुळं काय की पायथॉन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, आणि हे पायथॉन मी खूप जास्त डीपमध्ये शिकवतो. अजून पण बघा आपलं की 26 लेक्चर चालू आहे आणि 26 लेक्चरमध्ये मी काय फंक्शन हा टॉपिकच शिकवतो. आले ना. तर पायथॉन तुम्ही इथून शिकू शकता. आणि ती रेकॉर्डेड प्लेलिस्ट मी येणाऱ्या महिन्याभरामध्ये OOP वगैरे स्टार्ट होईलच. आता आपलं 3 लेक्चर फंक्शनचे होतील, त्याच्यानंतर पुढचे आपलं OOP वगैरे स्टार्ट होईल आणि तिथून पुढं 10 ते 15 लेक्चर आपले OOP बेस येतील आणि बाकीचे ॲडव्हान्स काय टॉपिक आहे ते कवर करेल मी त्याच्यामध्ये. तर ही पायथॉन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपली कंटिन्यू चालूच राहणार आहे. आणि पायथॉन बेसच आपला काय परत तुम्हाला पायथॉन शिकायला भेटणार आहे AIMLच्या कोर्ससाठी. आणि तिथं मी खूप जास्त ॲडव्हान्स गोष्टी घेणार आहे. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन तिथे डिस्कस करणार आहे. AIMLचं पायथॉन जवळपास 3 महिने चालणार आहे आपलं. जसं हे पण पायथॉन त्याच्यामध्ये इन्क्लुडेडच आहे. म्हणजे की पण आता काय आहे की नवीन सिरीज स्टार्ट करतोय तर आपली सुरुवात ही काय आहे की प्रॉपर वेनेच झाली पाहिजे. त्याच्यामुळे काय AIMLचं पायथॉन मी ही वेगळं शूट करणार आहे. आणि भरपूर मला म्हणतात सर डेटा सायन्सचं काय, ऑलमोस्ट डेटा सायन्सच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ह्या कोर्समध्ये पण कवर होणार आहे. डेटा ॲनालिटिक्सचं पण तुमचं पहिल्या 2 महिन्यानंतर निम्म्याच्यावर पोर्शन तुमचा या डेटा ॲनालिटिक्स पण पोर्शन ह्याच्यामध्ये कवर होणार आहे. पण मी नाही म्हणत की तुम्ही डायरेक्टली इकडे या, तुम्ही आधी पायथॉन हे कंप्लीट करा किंवा हे पायथॉन कंप्लीट करा.
आणि सुरुवात करा. मेन म्हणजे आलं ना, मी मुलांचं बघतोय पायथॉन पण कंप्लीट नाही झालं, पण त्यांना नुसती ही जाणून घेण्याची सुरुवात राहते की सर पुढं काय शिकायचं, पुढं काय शिकायचं. आधी जर तुम्हाला ज्या बेसिसवर करिअर करायचं आहे, पायथॉन फुल स्टॅक करायचं आहे, डेटा अनालिटिक्स करायचं आहे, डेटा सायन्स करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला आधी पायथॉन आली पाहिजे. आधी पायथॉनपासून सुरुवात करा ना. काय इकडं तिकडं पुढच्या गोष्टीचा विचार करताय, पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला रिसोर्स मिळतच जातील. पहिल्यांदा एक लँग्वेज तर मास्टर करा, पण सगळ्या गोष्टी सोबत खायची जी सवय आहे ना ती सोडा थोडीशी. आता आलं ना, एक एक गोष्टी आधी शिकून घ्या आणि नंतर पुढं तुम्हाला ऑटोमॅटिकली व्हिडिओ ऑलमोस्ट मिळूनच जातील. यूट्यूबवर आज कोण नाही शिकवते तुम्हाला. आलं ना, कोडिंग खूप जण शिकवतात. आलं ना, AIMLचा जो कोर्स आहे तो 15 मार्च 2026 पासून स्टार्ट होईल आणि कंप्लीट कधी होईल माहिती आहे का? हा कंप्लीट जवळपास असं समजू शकता की 30 जुलै 2027 पर्यंत हा चालेल. तुम्ही सर एवढा मोठा टाइम कवर देत आहे तुम्हाला. आठवड्यातून 2च व्हिडिओ येणार आहे त्याचे. 2 व्हिडिओज पर वीक. 2 व्हिडिओज पर वीक. आल्याने प्रोजेक्ट पण याच्यात खूप जास्त घेणार आहे आपण. तर 2 व्हिडिओज पर वीक आणि हळूहळू गोष्टी शिकायच्या. एकखट्टी सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही. मी एकटा आहे, माझ्याकडं ना फॅकल्टी दुसरी, ना माझ्याकडे दुसरा एडिटर आहे, ना माझ्याकडे रीलवर कोणी क्रिएट करण्यासाठी दुसरे. सगळ्या गोष्टी तयार करणं, व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ एडिट करणं, त्याला अपलोड करणं, सगळ्या गोष्टी काय मी एकटाच मॅनेज करत असतो. तर थोड्या गोष्टी सांगा. आणि मी असं नाही की कोर्स, मला एक जण काय बोलला की सर म्हणे तुम्ही कोर्स लॉन्च करताय पण कंप्लीट का करत नाही. अरे कंप्लीट का करत नाही, कारण कंप्लीट करण्यामागं टाईम आपला उरत नाही. आणि त्यामुळे काय करतोय की मी हळूहळू गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तरी मी कंप्लीट करण्याचा चालू आहे आपल्या सगळ्या गोष्टी. असं नाही की मी बंद केलेल्या सगळ्या गोष्टी. C++ बोललो होतो ती पण आता लाईव्हमध्ये चालू केली. मी तर C पासून परत स्टार्ट केली. पाहिजे तर C++ परत टाकू शकलो असतो मी, पण नाही. आता मला जे करायचं आहे ना ते प्रॉपर वेनीच करायचे. DSA पण काय तुमचं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सांगतोय. आता मी असं नाही सांगणार की लाईव्ह ही गोष्ट शिकवायला मला माहिती मुलांना गोष्टी समजत नाही प्रॉपर. त्यांना व्यवस्थितपणे हळूहळू पॉज करून जेव्हा व्हिडिओ बघतील ना DSAचा तेव्हाच त्यांना समजणार आहे. त्याच्यामुळे DSA हे रेकॉर्डेड फॉर्ममध्येच असणार आहे. आणि पायथॉन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असेल. जे कशासाठी लागणार आहे तुमचं, जे आपली जुनी सिरीज होती ती ओल्ड. आणि AIMLमध्ये पण पायथॉनपासून स्टार्ट करणार आहे. 15 मार्चपासून स्टार्ट करणार आहे. बरेचसे मुलं म्हणतात की एक्झाम चालू 1 एप्रिलपासून करा, पण मी आता नाही. आता परत 1 एप्रिलपासून गेला ना मुलांना परत असं वाटायला अरे हा तर सिरीजच कंप्लीट करत नाही. पण आता असं नाही होणार. 15 मार्च म्हणजे 15 मार्चपासून स्टार्ट होणार आहे AIMLचा कोर्स. आले ना. तर हा तुमचा सेकंड गोल जो होता तो इथं मी कंप्लीट केलेला आहे. आणि हा 30 जुलैपर्यंत याच्यामध्ये कोणतीही सिरीज दुसरी येणार नाही, कोणतीही गोष्ट तुमची येणार नाही. या दोन्ही सिरीज तुमच्या पॅरललमध्ये चालू राहणार. कोणत्या? या 2 सिरीज C++, DSA आणि पायथॉन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये कंप्लीट होईल तुमचं. आणि परत AIMLमध्ये तुमच्या सर्व गोष्टी कवर होतील 15 मार्च ते 30 जुलैपर्यंत. 30 जुलैपर्यंत ह्या पहिल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे मला. बाकीचे जे जावा बेस कोर्सेस आहे, जावा DSA जे बोललेले, जावा फुलस्टॅक जे बोललेले किंवा पायथॉन फुलस्टॅक जे बोललेले, मंडस्टॅक जे बोललेले, त्यांनी सध्या पुरतं थोडा वेट करा. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की थोडा वेट करा. जर माझं DSAचं लवकर संपलं तर नक्की मी तुम्हाला काय पुढे सांगेल. पण मी आता कोणतेही प्रॉमिस करत नाही की जावाचे लगेच कोर्स चालू होईल. आलं ना. आणि फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी देतोय तर कुठंतरी मला असं वाटतं की मुलांना याचं व्हॅल्यू पण नाही राहिली. एवढ्या मेहनतीने मी व्हिडिओ बनवतोय, पायथॉनच्या एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतोय, पण प्रत्येक मुलगा हा बघत का नाही मला ही गोष्ट समजत नाही. तुम्हाला डेलीची प्रॅक्टिस डेली नाही करायची का? डेली कोड नाही करायचं आहे की? आलं ना. मी नाही म्हणत माझ्याकडून शिका, तुम्ही यूट्यूबवर भरपूर सारे लोक आहेत त्यांच्याकडून पण शिकू शकता. आता तुम्हाला मी काय करतो की C++, DSA हा एक झाला, पायथॉन आणि AIML या 2 कोर्सेसच आपले फायनलपर्यंत चालू राहणार आहे. जावावाल्यांसाठी, बाकीच्या अदर कोर्सेससाठी की डेटा ॲनालिटिक्स झालं, डेटा सायन्स तर मग AIMLमध्ये कवर होणारच आहे, पण तरी पण ज्यांना वाटतंय की डेटा सायन्स पण झालं, ह्या कोर्सेससाठी थोडा वेट करा. आले ना. हळूहळू गोष्टी चालू द्या. लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल आपल्याला नाही. आले ना. मी म्हणत नाही की मी असं असेल तर माझ्याबरोबरचे काही ज्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना मी बोललो असतो की या आणि शिकवा. पण कुठंतरी शिकवण्यामध्ये खूप लोकांचा कमी इंटरेस्ट आहे. असं का मला माहीत नाही. पण बरेचसे माझे मित्र आहेत ते काय म्हणतात की अरे तूच शिकव म्हणे, तुला जमतं म्हणे, ते आम्हाला नाही जमणार. म्हणजे आलं ना. या गोष्टी थोड्या मॅनेज करून घ्या काही दिवस. एकटं शिकवणं या गोष्टी पॉसिबल नाही. कोचिंगमध्ये तुम्ही 50,000 हजार रुपये त्यांना देत आहे.
1-1 लाख रुपये देत आहे तरी ते तुम्हाला त्या क्वालिटीचं शिक्षण देत नाही. आलं ना. आणि मी असं नाही म्हणत की डायरेक्टली तुम्ही माझ्याकडंच आलं पाहिजे. मी काय यूट्यूब चॅनल तुम्हाला इथं सजेस्ट करतो डायरेक्टली की आलं ते ना, की जसं की जावा बेसिस तुम्हाला जर काम करायचं असेल, जावा बेसिस काम करायचं असेल तर जावा, नंतर काय तुमचं जावा DSA किंवा तुम्हाला जावा फुल स्टॅक जर करायचं असेल, काय जावा फुल स्टॅक तुम्हाला करायचं असेल तर ह्या सिरीजला मी चालू करेल कधी माहिती का आपल्या किती 30 जुलैपर्यंत तर हेच होतं. 1 ऑगस्ट 2027 मध्ये काय होणार आहे तुमचं, ही सिरीज स्टार्ट होईल. आता मी ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही म्हणशाल सर एवढा टाईम का लावताय, कारण AIML शिकवणं आणि शिकणं हे इझी गोष्ट नाही. आलं ना. इवन मला शिकवायला सुद्धा खूप जास्त मेहनत घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये. आणि मी त्याच वेळी एफर्ट देणार आहे की ज्या वेळी मला पुढे येणाऱ्या 5 वर्षाचे जे मुलं आहे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने मला शिकवायचं AIML. इवन जावा फुल स्टॅक पण मी खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. पण जावासाठी मला असं वाटतं की मला सेपरेट टाईम देण्याची गरज पडेल. आणि मला नाही वाटत की एका सोबत 2-2 गोष्टी करण्याच्या गरजेमध्ये मुलांना क्वालिटी जाणार नाही. त्यामुळे काय हा कोर्स मी डायरेक्ट 1 ऑगस्ट 2027 केला होता. पहिल्यांदा 3-3 लेक्चरचा प्लॅन केला होता मी, पण नंतर आपली ती सिरीज काही आणलं नाही आणि पॉज पण झाली. नंतर मी परत करण्याचा ट्राय केलं होतं, पण परत मला गोष्टी खूप जास्त अशा जाणवल्या की आपल्याकडून डिलिव्हर नाही होणार या गोष्टी एकसोबत एवढ्या गोष्टी. त्यामुळे काय 1 ऑगस्ट 2027 पासून पूर्ण या कोर्सवर मी फोकस करणार आहे. पण जे आत्ताच्या कंडिशनला जे म्हणजे की ज्यांचे ज्यांचे की त्यांचं काही प्लेसमेंट येणार आहे, एंटर येणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक चॅनल सजेस्ट करतो. मी पण ज्यांच्याकडून पूर्णपणे चांगलं शिकलेलं आहे असं तुमच्यासाठी एक चॅनल मी सजेस्ट केलेलं आहे, स्मार्ट प्रोग्रामिंग म्हणून. स्मार्ट प्रोग्रामिंग जावा फुल स्टॅकसाठी सगळ्यात बेस्ट चॅनल किंवा त्यांचे जावाचे कोर्सेस सगळ्यात भारी कोणता आहे, स्मार्ट प्रोग्रामिंग. चंदीगडचे सर आहे ते, पंजाबमधले, हिंदीमध्ये शिकवता. पण सगळ्यात भारी प्रॉपर कोर्स मला त्यांचेच वाटतात स्मार्ट प्रोग्रामिंगसाठी. खरंच क्वालिटी आहे त्यांच्याकडं. तुम्ही त्यांचे कोर्सेस करू शकता फ्रीमध्ये. किंवा मराठीमध्ये तुम्ही बघितलं तर आदी अँड जावा म्हणून त्यांचं एक चॅनल आहे, ते पण व्यवस्थितपणे शिकवता. त्यांचं पण तुम्ही करू शकता. पण मी आता माझ्याकडून ज्यांना शिकायचं आहे त्यांनी थोडा वेळ वेट करा. वेट कधी करायचं आहे, ही तारीख, किती, ही तारीख 1 ऑगस्ट 2027 या तारखेपर्यंत तुम्ही वेट करू शकत असेल तर चांगलं आहे. जर तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर मी स्मार्ट प्रोग्रामिंग एक सजेस्ट करेन, सगळ्यात बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही तर एक टीचर आहे, मग तुमचं तर सेल होतच नाही, म्हणजे की तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करायला सोडून दुसऱ्याचं मार्केटिंग कवर करताय. पण मला या गोष्टीत काहीच वाटत नाही. मुलांना काहीतरी चांगले रिसोर्स देऊन त्यांचं कुठंतरी सेटल झालं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. माझा हा उद्देश थोडी की सगळेजण माझ्याकडे आले पाहिजे, मला ओळखलं पाहिजे, माझ्याकडून शिकले पाहिजे, असं काही नाही. थोडे जेवढे मुलं येत आहे माझ्या साईडने जेवढी मेहनत माझ्याकडून शक्य होते तेवढं मी करत राहणार आहे. आणि मला माहिती आहे की काम चांगलं असताना, जसं की स्मार्ट प्रोग्रामिंगचं मी नाव सांगितलं, या माणसाने खरंच चांगलं काम केलेलं आहे. की म्हणजे मी बघतो त्यांचे व्हिडिओ, पण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जावामध्ये सगळ्यात बेस्ट यांची. आलं ना. त्यांच्या कोर्सची मार्केटिंग नाही किंवा हे स्पॉन्सर असं काहीच नाही, पण मी सांगतोय तुम्हाला की सगळ्यात बेस्ट जावासाठी हा एक चॅनल तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट पण करा. आलं ना. तर हा झाला तुमचा जावा फुल स्टॅकसाठी. आणि आपल्याला कोर्स कधी येणार आहे जावाचं, 1 ऑगस्ट 2027साठी. आलं ना. नंतर ॲप्टिट्यूडचं एक प्रॉमिस झालं होतं. काय ॲप्टिट्यूडचं एक प्रॉमिस झालं होतं. आता ॲप्टिट्यूडसाठी पण आहे ना, मी ट्राय केलं होतं. माझ्याबरोबर अजून 1-2 जण येणार होते शिकवायला. पण कसं असतं माहिती ना, की काहीतरी गोष्टी आपल्या बिघडून जाताच. म्हणजे की मी हा स्वतः फक्त काय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवणार होतो. बाकीचे LR आणि रिझनिंग जे होतं ना, वर्बल ॲप्टिट्यूड, हे दोन्ही गोष्टी शिकवण्यासाठी मी दुसरे मुलं बघत होतो की जे बँकिंग वगैरेची त्यांनी एक्झाम क्रॅक केलेली किंवा तयारी केलेली, त्यांना मी अशा माझ्या मित्रांना मी बोलावणार होतो. पण कुठेतरी गाडी परत अडकून जाते. मुलं असं दुसऱ्याच्या गोष्टींवर शिकवायला तयार नाही. म्हणजे मी जसं फ्रीमध्ये काम करतो तसं समोरचा व्यक्ती फ्रीमध्ये काम नाही करू शकत. ऑब्व्हियसली तुम्ही पण आला, तुमच्यामधलं पण कोणी काम नाही करू शकत फ्रीमध्ये. का कोण काम करत, पण मी करतो आहे सध्या. ठीक आहे, जाऊ दे, जसं होईल तसं होईल. आपल्याशी मुलं कनेक्टेड आहे. मुलांना जे पाहिजे ते देणं गरजेचं आहे. नाहीतर
म्हणजे की लोकांनी मला काही दिवसानंतर लक्षात ठेवलं पाहिजे की हा पण व्यक्ती होता की ज्याचे लेक्चर बघून आमचं बेसिक क्लिअर झालं, किंवा याने आमच्यासाठी खूप ट्राय करत होता बाकीच्या गोष्टी पण जाणून, यासाठी मी काम करतो आहे. आलं ना. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि वर्बल ॲप्टिट्यूड, हे जे प्रॉमिस आहे हे मी जेव्हा माझ्याकडून शक्य होईल तेव्हा मी हा पूर्ण करेल, पूर्ण नक्की करेल. पण आत्ता माझ्याकडून पॉसिबल नाही. जर आपली C++, DSAची सिरीज जर AMLच्या काही दिवस आधी जर संपली तर AML बरोबर पॅरलल कोर्स हा ॲप्टिट्यूडचा तुमचा चालू. ॲप्टिट्यूडचा तुमचा चालू आलं ना. एकच माणूस आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं अवघड आहे. पण ॲप्टिट्यूड सध्या तरी पॉसिबल नाही. पण मी तुम्हाला काही चॅनल सजेस्ट करू शकतो, काही चॅनल तुम्हाला सजेस्ट करू शकतो ॲप्टिट्यूडसाठी. तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, मी तुम्हाला ॲप्टिट्यूडसाठी बेस्ट चॅनल सुचवतो जो फक्त कंपनी ओरिएंटेडच काम करतो आहे. इंस्टाग्रामवर मला ॲप्टिट्यूड म्हणून असा मेसेज करा, तुम्हाला मी त्यांची प्लेलिस्ट सजेस्ट करतो. आलं ना. ते 2 पोर्शन शिकवण्यासाठी न आल्यामुळे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आपले बाकीचे प्रोग्रामिंगचे पण ट्युटोरियल चालू होते, तर ते न आल्यामुळे आपले काय आहे की पुढच्या गोष्टी या डिस्कंटिन्यू झाल्या. म्हणजे की असं नाही की मी तिथं स्टॉप दिलेलं आहे, त्या पण चालू राहणार आहे. पण थोडासा टाईम द्या. आपलं जसं जसं प्लॅटफॉर्म ग्रो होईल तसं तसं मी चांगल्या बेस्ट टीचरला तिथं आणण्याचा प्रयत्न करेल. आलं ना. जे ॲप्टिट्यूडवर पण तुमच्यासोबत काम हे करू शकेल. आलं ना. तर हे झालं ॲप्टिट्यूडचं. आणि बाकी ज्यांना की जसं की मन स्टॅक होतं, एक मन स्टॅक झालं, नंतर पायथॉन फुल स्टॅक झालं, हे मी शिकू शकतो. हे दोन्ही पण यासाठी पण आफ्टर की म्हणजे तो जावा आणि पायथॉन आणि मन हे सगळे माझे कॉम्बोमध्येच येतील. थोडा वेट करा, त्याला पण तारीख तीच राहील. त्या 2027मध्येच ह्या गोष्टी कवर होतील. 2027-2028पर्यंत ह्या गोष्टी चालतील. आलं ना. तर ह्या गोष्टी अशा कंटिन्युएशनमध्ये राहतील. मेन म्हणजे की काय आहे की तुमचा सपोर्ट हा इम्पॉर्टंट आहे. मी आता सांगतोय, तुम्ही म्हणजे सर आमची काही इंजिनिअरिंग संपून जाईल किंवा काही संपून जाईल. मी जे विजन घेतलेलं आहे की की फ्रीमध्ये मी शिकवतो आहे. फ्रीमध्ये शिकवतो आहे. आणि फ्रीमध्ये काय शिकवणार होतो मी? आत्ता जेवढे कोर्सेस लिहिले ते सगळे फ्रीमध्ये शिकवते. या कोर्सेससाठी तुम्ही क्लासेसची फी जर बघितली असेल तर कोण 50,000 घेते, कोण 40,000 घेते, कोण 1,00,000 रुपये घेते. आलं ना. तुम्ही म्हणशाल सर तिथं क्वालिटी आहे. ठीक आहे, ऑफकोर्स क्वालिटी असेल, या बाबतीत काहीच वाद नाही. प्रत्येकजण काही जे पण काम करतो आहे तर ऑब्वियसली त्याच्याकडे क्वालिटी म्हणूनच स्टुडंट जातात किंवा त्यांच्यामुळे त्यांचा बिझनेस चालू आहे. या बाबतीत काहीच वाद नाही. आलं ना. तर हे काम करत असताना एवढं लक्षात ठेवा की मी ज्या गोष्टी द्यायला तयार झालो आहे त्या मी कंप्लीट करून राहील. हळूहळू गोष्टी होतील, लगेचच्या लगेच गोष्टी सगळ्या पॉसिबल नाही. माझ्याकडून काही डेट ह्या मिसमॅच झाल्या असतील, पण याचा अर्थ असा नाही की मला या गोष्टी कंप्लीटच करायच्या नाही किंवा मला पेड करून द्यायचं आहे नंतर गोष्टी, पेड करून द्यायच्या गोष्टी, असं काही नाही. कारण की मी मध्ये ट्राय पण केलं होतं, पण तरी पण माझ्याकडून नाही राहिलं गेलं ते की अरे आपण तर कोणत्या उद्देशासाठी काम करत होतो आणि आपण कोणत्या डायरेक्शनला चाललो आहे. त्याच्यामुळं मी हे पण काय केलं की तो पण कोर्स मी काय केला, फ्री केला. पण फ्रीमध्ये देतो आहे तर त्याचं महत्त्व पण ठेवा, आपल्या मराठी मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचवा. आणि मेन म्हणजे की थोडा वेट करा. आलं ना. मी जर फुल टाईमच ही गोष्ट करायला लागलो तर तुमचा प्रतिसाद मला यूट्यूबकडून मी अजून 1 रुपया पण नाही कमावला आहे. एवढ्या दिवसापासून काम करतो आहे. म्हणजे ही मॉनिटायझेशन ऑन झालेलं आहे, पण मी अजून 1 रुपया पण ॲज अ विड्रॉल म्हणून केलेलं नाही किंवा तेवढे व्ह्यूज पण येत नाही आपले की ज्याच्यामुळे की मी खूप जास्त पैसे कमवू शकतो. आलं ना. इकडे जॉब पण करतो आहे, तर जॉबसोबतच सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यामुळे काय थोड्या हळूहळू चाला. आलं ना. लगेच गोष्टी करणं पॉसिबल नाही. माझ्याकडून काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने लॉन्च केल्या गेल्या, ही गोष्ट मी मान्य करतो की मला की म्हणजे की मी एक सिरीज कंटिन्यू संपली नाही तर दुसरी लॉन्च करत होतो. मला असं वाटत होतं की मुलांनी माझ्यासोबत कनेक्टेड राहावं आणि मी त्या गोष्टी डिलिव्हर करू शकतो. पण आता मी त्या गोष्टी सगळ्या क्लिअरिफाय केलेल्या आहे. परत एकदा मी तो पूर्ण प्लॅन इथं लिहून देतो की या वर्षीचा नेमकी प्लॅन काय असणार आहे आपलं. सगळ्यात गोष्ट म्हणजे की
C++ आणि DSA ह्या गोष्टी आपल्या कधी सॅटरडे आणि संडे आपल्या येत राहतील. आणि मेन म्हणजे की याला किती टाईम लागेल, C++ ते 3-4 महिने लागेल, DSA 5-6 महिने लागेल, म्हणजे 1 इयर हे आपलं चालेल आलं ना. नंतर दुसरं म्हणजे की पायथॉन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जे आलेलं आहे आपलं ते काय आहे तुमचं येणाऱ्या डेली बेसिसवर, म्हणजे की असं म्हणू शकतो की डेली बेसिसवर जेवढं माझ्याकडून ट्राय होईल तेवढं मी डेली लेक्चर आपले असतील रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अपलोड होईल आलं ना, अपलोड होईल. आणि याला जो टाईम लागणार आहे ऑलमोस्ट 1 मंथ तुम्ही मानू शकता की येणाऱ्या 1 मंथमध्ये ही सिरीज तुमची यूट्यूबवर कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही आधी मागचे व्हिडिओज बघा, नंतर पुढचे व्हिडिओ बघा. नंतर नेक्स्ट आहे की AI/ML. मी जसं सांगितलं की किती टाईम चालणार आहे हा वीकली 2 व्हिडिओज पर वीक असं अपलोड होईल आपलं. आणि त्याला जो टाईम लागणार आहे तो लागणार आहे 1.5 इयर. आणि मी जुलै एंड सांगितलं आहे त्याला. किती? जुलै एंड. आता मी जास्त या गोष्टी नाही करणार, जुलै एंड. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे की काय मला म्हणत होते की जावा बेस काही काम आहे का, जावा की DSA आणि जावा फुल स्टॅक ही जे आहे हा जो कोर्स आहे यासाठी बेस्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी सजेस्ट केलेले आहे, तुम्ही ते जाऊन करू शकता. किंवा यासाठी मी स्टार्ट करेल कधी नेक्स्ट इयर, म्हणजे की 1 ऑगस्ट 2027 पासून मी ह्या गोष्टी स्टार्ट करेल. 1 ऑगस्ट 2027 पासून. मग तिथून पुढे ते 6 महिने तोच कोर्सेस आपला चालू राहील आलं. आणि त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं अजून काय की त्याच्या पुढेच तुमचं नेक्स्ट त्याच्या पुढेच कंटिन्यू काय असेल पायथॉन. तोपर्यंत बघू फुल स्टॅकचा स्कोप किती राहते. पायथॉन फुल स्टॅक, नंतर तुमचं काय मन स्टॅक हे कोर्सेस तुमचे कंटिन्युएशनमध्ये येत राहतील. आणि काही मुलांना DA/DS पण पाहिजे, DA&DS डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्स. हे जस्ट AI/ML झाल्यानंतर हे दोन्ही पॅरललमध्ये आपण स्टार्ट करू आलं ना. कारण याच्यातलं पायथॉन मी ऑलरेडी रेकॉर्ड दिलेलं राहील. मग मला पुढं काय मशीन लर्निंग पण एक प्लेलिस्ट तयार झाली राहील. मग काही जे पोर्शन उरत आहे ना पॉवर BI SQL वेगळं शिकवण्याची गरज आहे ते मी ते तुम्हाला शिकवून देईल. पॉवर BI वगैरे डेटा सायन्समधला पण काय बराचसा पोर्शन AI/ML कव्हर झालेलंच राहील. म्हणजे स्पेसिफिक व्हिडिओ लागताय ना मग ते वेगळे करेल आणि त्यांची प्लेलिस्ट फक्त क्रिएट करून देईल. बराचसा पोर्शन तुमचा AI/ML कव्हर होऊन जाईल डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्सचा. त्यामुळे इथं मला जास्त मेहनत करण्याची गरज नाही पडणार. आणि ते पण काय प्लेलिस्ट मी इथे होऊन जाईल. हा झाला तुमचा कंप्लीट प्लॅन. आणि हे सगळं काय आहे तुमचं फ्रीमध्ये असणार आहे. पेड मी काहीच करत नाही. पेडमध्ये मला कोणतीच गोष्ट करायची पण नाही आलं ना. जेव्हा मला वाटलं की गरज आहे, जसं की सिरियस स्टुडंट आहे, मला खूप जणांचे मेसेज येतात की सर तुम्ही ना काय करा माहिती का की आमचे ना झूमवर लेक्चर घ्या, मीटिंगवर, आम्हाला खूप सारे डाऊट येतात. मग तशा गोष्टी मी पेड करू शकतो. पण जे लाईव्ह यूट्यूबला जी क्वालिटी ना ती सगळीकडे सेमच राहणार आहे. जी पेडमध्ये असो किंवा फ्रीमध्ये असो क्वालिटी दोन्हीकडे सेम राहणार आहे. पण ज्यांना पर्सनल शिकायचं आहे, लाईव्ह शिकायचं आहे, त्यांच्यासाठी मी असे पेड कोर्सेस करू शकतो. पण आता तरी मला वाटत नाही की या गोष्टी गरजेचं आहे. जितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो तितक्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आलं ना. थोडासा पेशन्स ठेवा आणि नक्की मी या गोष्टी डिलिव्हर करेल. आणि यामध्ये कोणताही असं नाही होणार की हे नाही झालं, ते नाही झालं आलं ना. हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या अपलोड केल्या जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मीच कन्सेप्शन जे लोकांमधलं होतं ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आलं ना. की मी सिरीज लॉन्च करतो ते कंप्लीट करत नाही असं काही नाही. मी कंप्लीट करेल पण माझं काही टाईम अभावी काही हेल्थ इश्यू असल्यामुळे मी काही गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या होत्या. थोडा मी पॉज घेतला होता काही दिवस. पण आता मी परत त्याच वेगाने काम करतो. तर तुम्ही पण त्याच वेगाने मला काय करा, सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे म्हणता की मराठी कोडिंग शाळाचे सर कोर्स लॉन्च करताय पण कंप्लीट करत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाठवा.
का कंप्लीट होत नाही मी त्याचं पण रिझन सांगितलेलं आहे की मला खूप जास्त अडचणी आलेल्या मागच्या 2 महिन्यामध्ये. मी तुम्हाला सांगू नाही शकत, खूप जास्त प्रॉब्लेम आलेले. पण मी ते प्रॉब्लेमला सॉल्व करून परत आता एकदा आपल्या चॅनलवर व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.